स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण जर तुमच्या नशिबात ते नसेल तर तुम्ही कोणते उपाय कराल? स्वतःची गाडी, बंगला हे तुमचं जर स्वप्न असेल तर यावरती तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे, तो आजच्या व्हिडिओत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि हा उपाय नक्कीच जाणून घ्या. सगळ्यांच्या नशिबात सगळ्या गोष्टी असतात असे नाही, पण जेव्हा नसतात त्यावेळी प्रयत्नांना कोणत्या उपासनेची जोड दिली असता स्वप्नपूर्ती होऊ शकते ते आपण जाणून घेऊया. स्वतःचे घर आणि वाहन असणे हे सुबत्तेचे लक्षण मानले जाते. आजही विवाहप्रसंगी मुलांचे आर्थिक स्थैर्य पाहताना या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. घर हे स्थैर्याचे प्रतीक आहे तर वाहन हे सुखाचे प्रतीक आहे. पण सर्वांच्याच नशिबात हे सुख असतेच असे नाही. काही जणांची संपूर्ण हयात यासाठी खर्च होते तर कोणाला वडवडिलांच्या पूर्वपुण्याईने जन्मताच हे सुख मिळते. आजच्या काळात या दोन्ही गोष्टी कर्ज काढून मिळवता येतात, पण पूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाणार असेल तर सुख मिळूनही काय फायदा? ते पूर्णपणे स्वतःचे होईपर्यंत डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असते. म्हणून आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर हे सुख आपल्या पदरात पडेल आणि त्यासाठी कोणती ग्रहदिशा कुंडलीत असावी लागते ते जाणून घेऊया. ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि मंगळ प्रबळ असतात त्यांचे कमी वयात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते. एकापेक्षा अनेक वाहन खरेदीचे योग येतात. ज्यांच्या कुंडलीत राहू प्रबळ असतो त्यांना गृहसौख्य लाभते, पण ते सरकारी किंवा भाड्याच्या घराचे असते. स्वतःच्या घराचे स्वप्न सहसा पूर्ण होत नाही. शुक्र जेवढा प्रभावी तेवढे घर अलिशान असते, वाहन सौख्यही लाभतं. मंगळ वक्र असेल तर अशा लोकांचे घर खरेदीचे स्वप्न उशिरा का होईना पण पूर्ण होते, पण घरात सतत वादावादी झाल्यामुळे गृहसौख्य लाभत नाही. चंद्रदशा ठीक नसेल तर स्वमेहनतीने घर किंवा वाहन खरेदी करावी लागते. घरच्यांचे सहकार्य लाभत नाही. कुंडलीतील योग आपल्या हातात नाही, ते तर जन्मताच आपल्याबरोबर जुळून आलेले असतात. अशा वेळी आपल्याला करता येण्यासारखे उपाय कोणते, तर ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. देव्हाऱ्यात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवून पूजा करा. सोने, चांदी किंवा तांब्याची अंगठी अनामिकेत घाला. 11 मंगळवार गरिबांना अन्नदान किंवा शिधादान करा. राहूचा प्रभाव असेल तर घरातून अडगळीच्या वस्तू काढून टाका. माता दुर्गा आणि भैरवनाथाची उपासना करा. मंगळ आणि शनी यांची कृपादृष्टी नसेल तर लाल, काळा, निळा या रंगाची गाडी खरेदी करू नका. जेव्हा तुमचे घर आणि वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा गणेश पूजन केल्याशिवाय त्यांचा वापर करू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचंही जर काही अशा प्रकारचं जर स्वप्न असेल तर हे उपाय नक्की करा आणि जर काही अनुभव आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.